मराठी दर्शनच्या रसिक मित्रांनो, सनई प्रकाशनाने प्रकाशित केलेली डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तकं अगदी सवलतीच्या दरात. दडलेला इतिहास उलगडण्यासाठी डॉक्टर अशोक राणा यांच्या पुस्तकांची पाने उघडा. ही पुस्तकं मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा. 8626 9857 34. हा, नमस्कार. कुंभमेळा आणि त्याच्या मागे असलेली अमृत मंथनाची कथा, ज्याला समुद्र मंथन असंही म्हणतात, त्याचा परामर्श आपण थोडक्यात यापूर्वीच्या भागात घेतला होता. आणि या कथेचा संबंध इराणशी कसा आहे हे मी सांगितलं तेव्हा अनेकांना धक्का बसू शकतो. कारण आपण ती पूर्ण भारताशी संबंधित, भारतीय भूभागाशी संबंधित कथा असं मानतो. आणि या कथांना इतिहास मांडणारा एक वर्ग आहे, मोठ्या प्रमाणात असा एक वर्ग आहे की ह्या मिथकांमधून इतिहास मिळतो हे खरं आहे, पण तो कोणता मिळतो त्याची अभ्यासाची एक पद्धत आहे. मिथकशास्त्र नावाचं एक शास्त्र आता विकसित झालेलं आहे. मराठीमध्ये ते फारसं नाही विकसित झालं, पण हिंदीच्या अभ्यासकांनी, हिंदी भाषेतल्या साहित्यिकांनी त्यावर खूप चांगलं लिखाण केलंय. हजारी प्रसाद द्विवेदी सारखी माणसं त्या क्षेत्रात फार मोठी आहेत. आणि युरोपमध्ये तर जे फ्रेझर, कार्ल युंग, लेवी स्ट्रॉस या सगळ्या मंडळींनी यावर प्रचंड लेखन केलंय. आणि या लेखनामध्ये फ्रेझरचा प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर जगातल्या सगळ्या संस्कृतीमधील जी मिथक आहेत आणि काही सण आणि उत्सव आहेत किंवा प्रथा परंपरा आहे त्याचा अन्वय लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कार्ल युंग याचं तर भारतावर खूप प्रेम होतं आणि त्यांनी या ठिकाणी येऊन भारतातल्या बऱ्याच प्रथा परंपरा पाहिल्या आणि त्यातून त्याचे निष्कर्ष मांडले. आता ही 2-3 नावच मी सांगितली, तशी खूप नावं आहेत. अलीकडे खूप लोकांनी या क्षेत्रात काम केलंय. तर आता कुंभमेळ्याच्या संदर्भात जेव्हा वार्तांकन करतात लोक किंवा त्यावर जे अनेकांनी व्हिडिओ बनवलेले आहेत ते सांगतात की भारतातल्या लोकांना कुंभमेळ्याची माहिती फारशी नाही, उत्सुकता नाही. पण जगभरातले लोक या ठिकाणी अभ्यास करायला येतात. ऑक्सफर्ड विद्यापीठातले लोक येतात, हार्वर्ड विद्यापीठातले लोक येतात. ही मोठी नावं मुद्दाम आपल्या कानावर येतात आणि फेकली जातात यासाठी की त्यांनी अभ्यास केलाय. पण त्यांनी काय अभ्यास केलाय हे आपण सांगितलं का कधी आपल्या लोकांना? आपल्या लोकांना आपण प्रचलित माहितीच सांगतो, त्यांनी केलेली संशोधनं सांगत नाहीत. किंवा अलीकडे भारतीय लोकांनी यावर जे काही अभ्यास केलाय, संशोधन केलंय ते सांगत नाहीत. मराठीमध्ये पुराकथांचा अर्थ नावाचं एक पुस्तक आहे. स डांगे, डॉक्टर स डांगे संस्कृतचे प्रोफेसर होते, प्रोफेसर ऑफ एमिरेट अशा तऱ्हेची पदवी त्यांना मोठं पद मिळालं होतं मुंबई विद्यापीठात. नागपूर विद्यापीठातही काही काळ ते संस्कृतचे प्राध्यापक होते, तर त्यांनी त्या काळात बरंच काही लिखाण केलं. तेव्हा समुद्र मंथनावर त्यांनी लिखाण केलेलं आहे. आणि समुद्र मंथनासंबंधात आता माझा परिचय थोडक्यात तुम्हाला यासाठी करून देतो, कारण या विषयावर मी सुद्धा लेखन केलंय. माझा पीएचडीचा विषय, आचार्य पदवीचा विषय मराठी कथा आणि कवितेमधील नाग, मिथक आणि प्रतिमा असा होता. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात माझं पीएचडीचं काम झालं. त्यातला काही भाग काही ठिकाणी प्रकाशित झालाय, पूर्णतः तो प्रबंध प्रकाशित झाला नाही. पण त्याच्यामध्ये नाग संस्कृतीचा उहापोह करताना अमृत मंथनाची कथा मी सांगितली होती. या ठिकाणी 2 शब्द येतात, अमृत मंथन आणि समुद्र मंथन. यापूर्वीच्या भागात आपण एक गोष्ट पाहिली होती की इंद्राचं जे ऐश्वर आहे, जी संपत्ती आहे ती नष्ट झाली, त्याला कारण दुर्वास ऋषीचा शाप असं एक मिथक रचण्यात आलं. दुर्वास ऋषी हा अतिशय रागीट ऋषी आहे आपल्या भारतीय परंपरेतला, आणि तो शाप देतो कोणाला, शाप देण्यासाठी प्रसिद्ध आहे. तर त्यांनी एकदा इंद्राला एक हार अर्पण केला, सुवर्ण हार वगैरे, मोठा हार काहीतरी. आणि इंद्राने तो आपल्या हत्तीच्या मस्तकावर गंडस्थळावर ठेवला आणि चालायला लागला इंद्र. तर तो गंडस्थळावर ठेवल्यावर तो खाली पडला आणि हत्तीने तो पायदळी तुडवला. त्यामुळे दुर्वास ऋषीला आपला अपमान झाला असं वाटलं आणि त्यांनी शाप दिला. त्यामुळे इंद्र हा धनहीन झाला, त्याच्याकडे पैसा राहिला नाही. अशा प्रकारची कथा आहे. त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की इंद्र ज्या देवांचा राजा आहे, ते देव सतत पराजित होत राहिले. त्यांना कधीही यश मिळालं नाही युद्धामध्ये. आणि दैत्यांच्या विरोधात किंवा दानवांच्या विरोधात किंवा राक्षसांच्या विरोधात हे 3 शब्द सातत्याने वापरण्यात येतात. आणि महाभारतात हे शब्द आहेत. आणि समुद्र मंथनाची कथा महाभारत आणि रामायणात आहे, नंतर पुराणांनी त्याची
पुनरावृत्ती केलेली आहे. वैदिक साहित्यात कुठेही समुद्र मंथनाची कथा नाही, देवासुर संग्रामाची कथा नाही, हे लक्षात घ्या. वैदिक साहित्यामध्ये ऋग्वेद हा सगळ्यात जुना ग्रंथ आहे, ज्याचा काळ अभ्यासकांनी इसवी 1500 ते इसवी 800 हा गृहीत धरलाय. काही लोकांनी इसवी 1000 पर्यंत त्याला सीमित केलाय. तर साधारणतः 500 वर्षाच्या कालखंडामध्ये ऋग्वेदाची रचना झाली. त्यातले 2 ते 8 हे जे आहे मंडल ही प्राचीन आहेत, म्हणजे अफगाणिस्तानात रचली गेली आहेत. आणि नंतरची ही पंचनद्यांच्या काळात भागामध्ये पंचनद म्हणजे पंजाब, पंच आब हा शब्द खूप छान आहे. आब म्हणजे पाणी, पंच आब हा पूर्णच्या पूर्ण शब्द हा इराणी आहे. आपण तो संस्कृतमध्ये घेतला आणि पंजाब नावाचे लोक सुद्धा आपल्याला दिसतात अवतीभोवती. तर त्या प्रदेशामध्ये ऋग्वेदाचा पहिला खंड, पहिलं मंडल, 9वं मंडल आणि 10वं मंडल ही तयार झाली, असं अभ्यासकांनी आता मान्य केलं. तर ह्याचा काळ साधारणतः आतापासून 3000 वर्षापूर्वीचा कालखंड आपण गृहीत धरू. त्यानंतर मग त्या ऋग्वेद किंवा इतरही वेदामध्ये, अथर्ववेदामध्ये जो बराच भाग आहे तो इराण मधल्या ऋषींचा आहे. आणि त्याबद्दल मेहेंदळे फार मोठे अभ्यासक होऊन गेले आपल्या महाराष्ट्रात. त्यांनी अथर्ववेदाची रचना बरीचशी इराणमध्ये झाली होती किंवा संस्कृत भाषा इराणमधली होती, अशा प्रकारचं लेखन केलंय. त्यावर आपण बरेचदा चर्चा केली आहे. इराणच्या माझ्या प्रवासावर आणि तिथे मी निरीक्षणं पाहिली, त्या निरीक्षणावर 2 लेख मी यावर्षी लिहिले, गेल्या वर्षी दिवाळी अंकात. आणि ते शब्द एक अमरावतीचं एक दिवाळी अंक आहे, त्याच्यामध्ये शब्दालय असं कहतात, शीर्षक विसरलो मी. तर दुसरं भवताल नावाचा एक दिवाळी अंक आहे पुण्याचा, त्या 2 अंकामध्ये मी लिहिलं. आणि त्यातून मग एक सारांश आणि माझ्या लक्षात काही गोष्टी आल्या की इराणमधून भारतात बऱ्याच गोष्टी आल्या. त्यात मी मगींचा उल्लेख यापूर्वी केला. मगी ब्राह्मण हे फार आधी, म्हणजे बराच जुन्या काळामध्ये, कदाचित ऋग्वेदाच्या काळात सुद्धा भारतात आले असावेत. आणि त्यांनी नंतरच्या काळात मग बिहार हा जो मगधचा भाग आहे, ज्याला मगध म्हणतो आपण, त्या ठिकाणी वास्तव्य केलं असावं म्हणून मगध हे नाव त्यांना मिळालं. पण मगींचा जो उल्लेख सर्वात जुना येतो तो त्याच्या आधीचा हा भारताचा जो पश्चिम किनारा आहे, म्हणजे गुजरात आहे, महाराष्ट्राचा कोकण किंवा गोवा हा भाग आहे, तर केरळपर्यंतचा जो भाग आहे, हा पश्चिम किनारपट्टीमध्ये इराणमधून जे लोक पळून आले, कोणत्याही कारणाने तिथली भांडणं झाली असतील, आपसात युद्ध झाली असतील, हतबल झाले आणि ते इथे आल्यानंतर त्यांनी वास्तव्य केलं, या सगळ्या परिसराला आजही, कारण मी केरळ पाहिलं, गोवा अनेकदा पाहिलं, कोकणात बरेचदा गेलो, गुजरातचा काही भाग पाहिला, भडोच प्रामुख्याने. भडोच हा जो भाग आहे, तर तो परिसर हा मगींचा काळ आहे. आणि मगींनाच पुढे भृगू म्हटलं गेलं. पण भृगू कच्छ हे जे नाव आहे भडोचचं जुनं, म्हणजे कच्छच्या रणामध्ये किंवा कच्छ परिसरात जे भृगू पहिल्यांदा आले, तर त्याला भडोच नाव नंतर कडच्या काळात दिलं गेलं. गोव्याला आणि विशेषतः कोकणातल्या समुद्र किनाऱ्याला बरेचदा देवभूमी म्हणतात, परशुराम भूमी म्हणतात. केरळच्या समुद्र किनाऱ्याला सुद्धा, ह्या पश्चिम किनाऱ्याला देवभूमी असं म्हणतात. हे सगळं मी पाहिलेलं आहे, त्यामुळे मी अनुभवाने सांगतो. आणि इराणमध्ये कॅस्पियन सी मी नाही पाहिलं, पण कॅस्पियन सी बद्दल ऐकलेलं आहे की त्या ठिकाणी कश्यप नावाचे लोक राहत होते आणि त्या कश्यपाचा मुलगा भृगू असल्याचा उल्लेख पुराणात येतो. याचा अर्थ स्पष्ट होतो. मगी ब्राह्मण किंवा भृगू नावाचे लोक, जे भार्गव स्वतःला म्हणतात, ते लोक मुळात इराणचे होते. त्याचे संदर्भ भारतीय पुराणात आढळतात अगदी स्पष्टपणे, म्हणजे त्या परिसराचा उल्लेख सुद्धा आढळतो आणि इतिहासाचार्य राजवाडे वगैरेंनी मान्य केलाय. त्यामुळे अमृत मंथनाची कथा की समुद्र मंथनाची कथा जी तयार झाली, ती इराणच्या आखाताच्या घडामोडीवर आधारित मिथक आहे, ते काही वास्तव नाहीये. तशा प्रकारचं वास्तव असू शकत नाही. कारण मंदरगिरी किंवा त्याला मेरू पर्वती असं काही ठिकाणी म्हटलेलं आहे. तर तो समुद्रात घातला तर कोणी घातला, तर ब्रह्मदेवानी घातला. काही लोकांनी म्हटलं की बळीराजाने घातला. आता बळीराजाची कथामध्ये काय येते, कारण बळीराजा हा असुरांचा राजा होता आणि बलिस्थानाबद्दल श्रीपाद दामोदर सातवळेकरांनी जे आपले तर्क मांडले त्यानुसार तो रशियाचा होता. तर रशियन तुर्कस्थान हे भारतीय संस्कृतीतल्या बऱ्याचशा गोष्टीचं उगम आहे आणि त्याबद्दल आपण चर्चा वेळोवेळी करीत आलो आहोत, यापुढे करीत राहू. तर अशा तऱ्हेने इंद्र जेव्हा हतबल झाला, आता काय करायचं की आपल्या देवांकडे काहीच राहिलेलं नाही आणि दैत्यांकडे खूप काही संपत्ती होती, वैभव होतं, प्रदेश होता आणि सातत्याने ते जिंकत राहिले. तर त्यावर मात करण्याकरता त्यांनी विष्णूला विनंती केली
विष्णू हा मध्यस्थ आहे. विष्णू हा आदिवासींचा नेता आहे. याबद्दल अभ्यासकांनी वारंवार लिहिलंय. राणा दांडेकर हे फार मोठे अभ्यासक होऊन गेले. त्यांनी विष्णूबद्दल वैदिक वैदिक देवतांचे अभिनव स्वरूप नावाच्या ग्रंथामध्ये माहिती दिली. अनेक ठिकाणी त्यांनी काही व्याख्यानं दिली. ती डेक्कन कॉलेजच्या लोकांनी छापली आहे, नागपूर विद्यापीठाची छापली आहे. तर त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की हा जो विष्णू आहे तो मध्यस्थ का झाला, कारण पुढे त्याला इंद्राचं वैभव जे आहे ते इंद्राचं राज्य बळकवायचं होतं. आणि त्याच्याबद्दलची जी माहिती मिळते आपल्याला वैदिक साहित्यामध्ये, तो स्त्रीलंपट होता. त्याच्या लिंगाबद्दल शिपविष्ट असा उल्लेख येतो. शिपविष्ट म्हणजे लांब होणारं लिंग असा अर्थ येतो. आणि पुढे मग शंकराला ते वैशिष्ट्य लावण्यात आलं. शिवाबद्दल तसं बोलण्यात आलं. म्हणजे शिव आणि विष्णू हे दोन परस्पर विरोधी गटाचे नेते होते असं त्यातून दिसतं. पण विष्णू हा वैदिकांना अनुकूल झाला आणि अग्नीचा समर्थन करायला लागला, यज्ञाचं समर्थन करायला लागला, वेदांचं समर्थन करायला लागला आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेचं समर्थन करायला लागला. पण तो मध्यस्थाचं काम नेहमी करत असते, कधी इकडे कधी तिकडे. तर तो मग बळीराजाकडे गेला. त्यांनी बळीराजाला विनंती केली, तुम्ही आम्हाला मदत करा की अशा तऱ्हेने सगळी संपत्ती नष्ट झाली आहे देवांची. आणि मग बळीराजांनी ते मान्य केलं आणि त्यांनी मग मेरू पर्वत किंवा मंदार पर्वत हा समुद्रामध्ये उभा ठेवला आणि मग घुसळण करण्याकरता वासुकीला विनंती केली, वासुकी नागाला. वासुकी नाग सुद्धा हा असा देव आणि असुरांचा मध्यस्थ म्हणून बरेचदा पुराणामध्ये चित्रित केलेला आहे. तो राजाच होता, पण मिथक असं तयार करण्यात आलं की त्याची दोरी केली आणि मग त्याचं घुसळण सुरू झालं. तेव्हा खाली जायला लागला, तेव्हा विष्णूनी कश्यपाचं रूप धारण केलं. कश्यप म्हणजे कासव. आणि मग वरचा जो भाग होता मेरू पर्वताचा किंवा मंदार पर्वताचा, दोन्ही शब्द येतात बरेचदा म्हणून हे दोन्ही वापरतो, त्याला त्यांनी हात लावला. विष्णू हा अशा तऱ्हेने देव आणि असुरांच्या मध्यस्थीचं काम करत असताना देवांना अनुकूल तो होता. त्यातून मग कोणकोणत्या गोष्टी निघाल्या? अनेक गोष्टी निघाल्या. म्हणजे जे वनस्पतीचं घुसळण झालं त्यातून दारू निघाली पहिल्यांदा. मग दारूसाठी भांडण झालं, कोणी मिळवायची, वारुणी त्याचा उल्लेख येतो. दैत्याने ती घेतली आणि काही प्रमाणात देवांनी घेतली. दोरे दारू पिऊन पुन्हा उत्साहाने तरतरीत होऊन पुन्हा समुद्रमंथन करायला लागले. आणि त्या समुद्रमंथनातून मग गाय निघाली, कामधेनू. लक्ष्मी निघाली. लक्ष्मीसाठी धडपड लोकांनी केली की ती कोणाला मिळवावी. मग लक्ष्मीनी विष्णूला वरलं, कारण विष्णू हा अतिशय लोकप्रिय नेता होता आणि त्यामुळे मग त्याच्याकडे लक्ष्मी गेली अशी कथा रचण्यात आली. आणि सगळ्यात शेवटी धन्वंतरी निघाला. 14 रत्न निघाले. त्या धन्वंतरी निघाला आणि धन्वंतरीच्या हातात अमृत कुंभ होता, म्हणजे ज्याच्यात अमृत होतं. अमृत म्हणजे जे पिल्याने मरण येत नाही. आणि मग ते मिळवण्याकरता धडपड सुरू झाली. त्या विष्णूंनी आश्वासन दिलं देवाला, तुम्ही घाबरू नका, शेवटी अमृत मी तुम्हालाच देणार आहे. आणि मग त्यांनी एक शक्कल लढवली. आता ही कथा आहे, असं काही होत नसतं. त्यांनी स्त्री रूप धारण केलं, मोहिनी रूप धारण केलं आणि मग त्यांनी सांगितलं की मी वाटप करेल अमृताचं. मग त्यांनी देवांची पंगत बसवली, असुरांची पंगत बसवली. पण सगळ्यात जास्त अमृत जे आहे ते देवांनाच देऊन टाकलं. आणि आपण राहू केतूबद्दल काल उल्लेख केला होता की राहू नावाचा एक राक्षस देवाच्या पंक्तीत बसला आणि चुकून त्याला अमृत वाढण्यात आलं. असं जेव्हा विष्णूच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्याचा शिरच्छेद केला आणि राहू आणि केतू हे 2 ग्रह पुढल्या काळात तयार झाले. हे मिथक आहे. आता ही मिथकांना इतिहास मानत असाल तर तो अडाणीपणाच ठरेल. मी मूर्खपणा म्हणणार नाही. अडाणीपणा मोठ्या प्रमाणात आहे. मूर्खपणाची काही मोजदाद करता येत नाही. पण पुराणांनी याला इतिहास म्हणून सादर केलं. अलीकडे काही इतिहासाचे संशोधक स्वतःला म्हणणारे लोक याला इतिहास म्हणून मानायला लागले. म्हणून आपण असं होत नसतं, त्याच्या मागचा आशय आपण समजून घ्यायचा असतो. एखाद्या ऐतिहासिक घटनेचं स्पष्टीकरण करण्याकरता मिथक तयार होतात, त्या मिथकांचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. तर या ठिकाणी विष्णू हा सतत देवांच्या बाजूला राहिलेला आहे. आणि मग देवांनी अमृत बळकावलं आणि ते पळून जायला लागले, तेव्हा पुन्हा त्यांच्याशी युद्ध केलं असुरांनी. देव आणि असुर हा संघर्ष सतत चालू राहिला असा त्याचा अर्थ होतो. आणि मग तो अमृतकुंभ देवानी पळवल्यामुळे ते अमर झाले. पण दैत्य किंवा दानव किंवा राक्षस नावाने प्रसिद्ध असलेले जे असुर होते ते अतिशय प्रबळ होते. त्यामुळे दैत्यानं त्याने त्रासून सोडलं आणि त्रासून सोडल्यामुळे शेवटी ते अमृत खाली पडलं. ते गरुड घेऊन गेला आणि 4 ठिकाणी पडलं. आणि ती 4 ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातलं नाशिक, किंवा उत्तर भारतातलं अलाहाबाद किंवा प्रयाग, उज्जैनी मध्य भारतातलं, आणि तिकडे
उत्तराखंड मधलं हरिद्वार, अशी 4 ठिकाणं जी आहे कुंभमेळ्याची ठिकाणं तयार झाली. अशा प्रकारचं मीटअप हे रचण्यात आलं. मुळात मी कथा सांगितली की कथा म्हणजे तो इतिहास सुद्धा आहे. अनेकांनी ऐतिहासिक वास्तव मान्य केलाय की सम्राट अकबरांनी अशा तऱ्हेने हज या मुस्लिमांच्या यात्रेसारखंच एखादी यात्रा भरावी, सर्व लोकांनी एकत्र यावं यासाठी फरमान काढलं. तशी फरमानं उपलब्ध आहेत. म्हणजे कागदोपत्री पुरावा आहे कुंभमेळ्याचा, ज्याला कुंभ शब्द वापरण्यात आला नंतरच्या काळात. कुंभ या शब्दाचा अर्थ मडकं असा होतो. आता मडकं किंवा माठ किंवा रांजण हा एक शब्द आहे. तर हे प्रामुख्याने वापरले जातात हे समृद्धीचं प्रतीक म्हणून. म्हणजे आपल्याकडे बौद्ध लेण्यांच्या प्रवेशद्वारावर किंवा अनेक ठिकाणी दारावर, आता मी गेल्या वर्षी श्रीलंकेत गेलो होतो, त्या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी कुंभ वापरलाय त्यांनी. जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा, पुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा, त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा. डॉक्टर अशोक राणा यांच्या या 3 पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा. विश्वकर्मा पब्लिकेशन 020 24 52 55 38. श्रीलंकेत गेलो होतो, त्या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी कुंभ वापरलाय त्यांनी समृद्धीचं प्रतीक म्हणून. म्हणजे असा अगदी आधुनिक जी घरं सुद्धा लोकांनी बांधली त्याच्या कंपाऊंड वॉलवर सुद्धा कुंभ आहेत. तर ह्या कुंभातून मग वनस्पती निघतात, अनेक फळं निघतात असं दाखवलंय. तर ही जी कन्सेप्ट आहे, ही संकल्पना केवळ भारतीय संस्कृतीत आहे असं नाही, जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये कुंभ हे ऐश्वर्याचं प्रतीक आहे. दुसरीकडे ते गर्भाशयाचं सुद्धा प्रतीक आहे जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये. म्हणून कुंभ उलट केला त्याचा घुबड जो आहे तो मंदिराचा असतो, मस्जिदीचा असतो किंवा चर्चेसचा सुद्धा असतो. तर अशा तऱ्हेने सगळीकडे आपण कुंभ हा गर्भाशयाचा प्रतीक आणि समृद्धीचा प्रतीक, प्रजननाचं प्रतीक आणि ऐश्वर्याचं प्रतीक, अशा दोन्ही प्रतीकाच्या रूपात तो वापरला गेला. आणि हा कुंभ मग ज्या ज्या ठिकाणी त्यातलं अमृत पडलं तिथे ठिकाणं कुंभमेळ्याची ठिकाण प्रसिद्ध झाली. पण गंमत म्हणजे यापेक्षा आणखी एक वेगळं ठिकाण आहे दक्षिण भारतात, तमिळनाडूमध्ये कुंभकोणम नावाचं. आता कुंभकोणम ह्या नावातच कुंभ आहे आणि त्या ठिकाणी मग शिवानी तो कुंभ केला, दिला असुरांना, अशा प्रकारची कथा आहे. आणि तिथे दर 12 वर्षांनी कुंभमेळ्यासारखी यात्रा भरते. म्हणजे त्याची दखल प्रसार माध्यमं घेत नाहीत आणि त्या कुंभकोणम बद्दल फारशी माहिती लोकांना उपलब्ध नाही. पण तो शैव संप्रदायाचा कुंभकोणम हे ठिकाण होतं. त्यालाच काशी म्हणून पुढे शंकराचार्यांनी प्रस्तुत केलं आणि आपल्या कामाला जी सुरुवात केली त्यांनी, एक पीठ स्थापन केलं, ते कुंभकोणमला केलं. अशा प्रकारची कथा आहे. म्हणजे आपल्या भारतात 2 प्रकारचे संप्रदाय आहेत. हे वैदिकांना अनुकूल असलेला वैष्णव संप्रदाय, विष्णूला मानणारा, आणि वैदिकांच्या विरोधातला शैव संप्रदाय. यांच्यातला संघर्ष पुराणांनी देवासूर संघर्ष म्हणून रंगवला. मुळात हा संघर्ष सुरू झाला तो इराणच्या आखातामध्ये, आणि इराणच्या आखातामध्ये कॅस्पियन सी जो आहे, कश्यप समुद्र त्याचं नाव आहे. ते कासव तिथे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि त्या कासवांना आपलं कुलचिन्ह म्हणून मान्यता देणारे लोक असल्यामुळे कश्यप नावाचं एक काल्पनिक दैवत निर्माण करण्यात आलं. भारतीय पुराणामध्ये सगळ्या सृष्टीचा निर्माता म्हणून कश्यप दाखवलाय. आज जेवढी विष्णू मंदिर आहे त्या सगळ्या विष्णू मंदिराच्या प्रारंभी आपल्याला कश्यप म्हणजे कासवाचं शिल्पित केलेलं दाखवण्यात येतं. म्हणजे शिवाच्या मंदिरापुढे जसा नंदी असतो, नंदी हे त्याचं चिन्ह आहे, वृषभ हे त्याचं चिन्ह आहे. हरप्पा आणि महाजनदडू या संस्कृतीचं चिन्ह म्हणून, व्यापार चिन्ह म्हणून आपण वशिंड असलेला बैल दाखवतो. हा बैल हा भारतातल्या मूळ संस्कृतीचा आहे. आणि कश्यप जो विष्णूच्या मंदिराच्या आवारात किंवा सभामंडपात किंवा बाहेर दाखवण्यात येतो, हा कश्यप म्हणजे वैष्णव संस्कृती, म्हणजे इराणमधली जी काही संस्कृती होती त्या संस्कृतीला आपण देव संस्कृती म्हणूया. तर त्या देव संस्कृतीचं हे प्रतीक आहे. हे अतिशय महत्वाचं आहे. अनेकांना हे धक्कादायक वाटू शकतं, अनेकांना हे सनातन धर्माच्या विरोधात वाटू शकतं, अनेकांना हिंदू धर्माच्या विरोधात सुद्धा वाटू शकतं. ते वाटणं स्वाभाविक आहे, कारण आपल्याला ही माहिती कुणी दिली नाही. ही माहिती देण्याकरता ज्या विद्वानांनी पुढे यायला पाहिजे ते अजून पुढे आले नाही. पण माझी एक जबाबदारी आहे की ज्यांनी इराण पाहिलाय, श्रीलंका पाहिलाय, भारतातला बराच भाग पाहिलाय, प्रामुख्याने अलाहाबाद जे आहे ते पाहिलाय. आता अलाहाबादला त्रिवेणी संगम आहे असं म्हणतात, त्याबद्दल थोडं स्पष्टीकरण देऊया. तर मी जेव्हा अलाहाबादला गेलो, प्रयागराज त्याचं नाव झालं होतं, 3 वर्षापूर्वी गेलो होतो. तर तेव्हा मला घेऊन जाणाऱ्या ड्रायव्हरनी सांगितलं की त्रिवेणी संगम यहाँ है. म्हणजे कोणकोणत्या त्रिवेणी संगम आहे? तर गंगा, यमुना आणि सरस्वती. आता गंगा आणि यमुनेचा संगम स्पष्टपणे दिसतो. मी त्या संगमावर जाऊन फोटो सुद्धा काढलाय, तुम्हाला दाखवेल ते मी.
तर त्या ठिकाणी यमुना नदी जी आहे ती काळ्या रंगाची दाखवतात आहे. म्हणजे काळ्या रंगाचा तो भाग दिसतो ज्या ठिकाणी संगम झालाय. आणि जिथे गंगा नदी तिला मिळते, गंगा ही स्वच्छ, पारदर्शक अशा प्रकारची आहे. आणि त्या दोन्ही संगमाच्या ठिकाणी लोक जातात. मी सुद्धा तो संगम पाहायला त्या ठिकाणी उभा राहिलो. फार काळ उभं राहता येत नाही, कारण खालून वाळू सरकते. आणि जिथे तो संगम झाला ती जी तिथली वाळू लोक घेतात, घरी आणतात. अतिशय घाणेरडी, अतिशय प्रदूषित अशा प्रकारची ती वाळू असते, पण लोक पवित्र म्हणून घरी आणतात. तर या ठिकाणी सरस्वती कुठेच नाहीये. यापूर्वी मी सांगितलं, हर्षवर्धनाच्या काळामध्ये दोन नद्यांचा संगम असा उल्लेख बौद्ध साहित्यामध्ये आढळतो. त्रिवेणी संगम कुठेही आढळत नाही. मग ही सरस्वती नदी आहे कुठे, तर ती गुप्त आहे, लुप्त. मित्रांनो, नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथक साहित्य व संस्कृती आजच मागवा. संपर्क 8484 977899. सरस्वती नदी आहे कुठे, तर ती गुप्त आहे, लुप्त आहे. आणि मग तिचा शोध घ्यायचा म्हणून भारत सरकारने करोडो रुपये खर्च केले आतापर्यंत. आणि ज्या लोकांनी सरस्वती नदी भारतात हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला त्यांना पद्मश्री वगैरे पुरस्कार देऊन टाकले. याचा अर्थ हा काही लोकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. सरस्वतीच्या कथा काय आहेत, त्या कथांचा अर्थ काय, याबद्दल आपण चर्चा यापूर्वी केली, अनेकदा करत राहू. या सरस्वतीचा उगम हा आपल्याला सापडतो अफगाणिस्तानामध्ये. अफगाणिस्तानाच्याही आधी आता नॅक्रोपोलिस नावाचं ठिकाण मी त्या ठिकाणी पाहिलं. पर्सेपोलिसला लागून 1-2 किलोमीटरवर होतं. तर त्या ठिकाणी सरस्वतीचं मूळ अनाहिता तिचं शिल्प आहे. आणि तिला ते खूप मानत असत पूर्वीचे पर्शियन लोक. आणि तिचा आशीर्वाद घेतल्याशिवाय ते राज्यारोहण करीत नसत. तिची शिल्प बऱ्याच ठिकाणी आढळतात. नॅक्रोपोलिसचा अर्थ होतो दफनभूमी. त्या ठिकाणी दरायसचं जे प्रेत आहे ते ठेवलेलं आहे, म्हणून त्याला अतिशय महत्वाचं स्थान आहे. अनेक पर्शियन राजांची प्रेतं त्या ठिकाणी पहाडामध्ये खोदलेल्या गुहेमध्ये आहेत. आणि बिसापूर नावाचं जे गाव आहे इराणमध्ये, त्या ठिकाणी सरस्वतीचं मंदिर, अनायतीचं मंदिर होतं. सरस्वती ही मुळात ही इराण मधली आहे, हे मी यापूर्वी अनेकदा सांगितलं. भारतामध्ये कुठेही सरस्वती नावाची देवता आढळली नाही. तिच्या ज्या मूर्ती आहेत त्या साधारणतः 2000 वर्षापूर्वीच्या आहेत, त्याच्या आधी कुठेही आढळत नाही. सरस्वतीचा संप्रदाय नाहीये, धार्मिक संप्रदाय नाहीये. एक ज्ञानदेवता म्हणून तिची पूजा केली जाते. बऱ्याच ठिकाणी आपापल्या घरी लोक सरस्वतीला बसवतात. काही वेळेस आपल्या शाळांमध्ये, कॉलेजमध्ये सुद्धा सरस्वती पूजन केलं जाते. या प्रथा परंपरा जाणीवपूर्वक केल्या गेल्या, पण तिचा संप्रदाय मात्र कुठेही नाही. तिच्याबद्दल जे लिहिलं गेलं ते काही चांगलं लिहिलं गेलं नाही. त्या सरस्वतीचा संगम प्रयागराजमध्ये झालाय असं का दाखवण्यात येतं? म्हणजे खोटं नाटक तुम्ही का वारंवार दाखवता? सरस्वतीबद्दल आर्यांना प्रेम का होतं? त्या आता जे चित्पावर आहेत, त्या ब्राह्मण आहेत, त्यांना प्रेम का आहे? जे राज्यकर्ते स्वतःला हिंदू किंवा सनातन म्हणत आहेत त्यांना का आहे? त्याचं कारण म्हणजे हे सगळे लोक इराणच्या संस्कृतीचे समर्थक आहेत. आणि या लोकांनी संस्कृती शोधण्याकरता, सरस्वती शोधण्याकरता खूप प्रयत्न केला. पण अभ्यासकांनी सांगितलं भारतात 22 असे नद्यांचे प्रवाह आहेत ज्यांना सरस्वती म्हणून मानलं जातं. आणि ज्या सरस्वतीचा उल्लेख इथे घग्गर आणि हाकरा या नदीच्या संदर्भात, हरियाणामधल्या ह्या नद्या आहेत, घग्गर म्हणतात तरी हाकराय म्हणतात, तर तिथे मात्र तो नदीचा प्रवाह आहे तो सुप्त आहे असं मानलं जातं. आणि एक पावसाळी नदी त्या ठिकाणी आहे. बारमाही नदी नाही, भरपूर पाणी असणारी नदी नाही. सरस्वती शब्दाचा अर्थ होतो भरपूर पाण्याचा प्रवाह असलेली नदी. आणि ही नदी अफगाणिस्तानातल्या हेल्मंड प्रांतात आहे. त्या ठिकाणी तिला हरकवती म्हणतात. आणि त्या ठिकाणी अनाहिता नावाच्या मातृदेवतेचं मंदिर आहे, तिची मूर्ती आहे. आणि जगभरातले पारशी लोक त्या ठिकाणी यात्रेसाठी जमतात. त्यांचं दैवत, पारशी लोकांचं दैवत हे सरस्वती आहे. आणि आपल्याकडे एक पुस्तक मला मिळालं इंटरनेटवर, की चित्पावन ब्राह्मणांनी लिहिलेलं पुस्तक आहे ते. त्यांनी लिहिलंय की सरस्वती रिव्हर इज द ओरिजिन ऑफ सरस्वती, ओरिजिन ऑफ चित्पावन. म्हणजे सरस्वती नदी ही चित्पावनांचं मूळ आहे, अशा शीर्षकाचंच पुस्तक आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा सर्च केलं इंटरनेटवर, तुम्हाला हे पुस्तक मिळू शकतं. मग त्यावर हे कळतं की जे चित्पावन स्वतःला उच्च कोटीचे ब्राह्मण मानतात, परशुराम त्यांचा आदिपुरुष आहे, तर त्यांचं मूळच इराणमध्ये आहे. सरस्वतीचे मूळ इराणमध्ये आहे. जी सरस्वती प्रयागराजमध्ये आपल्याला दिसत नाही ती आहे असा अट्टहास जे करतात, त्याला कारण या सगळ्यांना आपलं मूळ इराणमध्ये आहे हे मान्य आहे. आणि त्यातल्या त्यात हे लोक इथे आले हेही त्यांना मान्य आहे. फक्त सांगण्याची पद्धत त्यांची बदललेली आहे. कुंभमेळीच्या कथा, कहाण्या आणि प्रामुख्याने अमृत मंथनाची कथा यावर आपण पाहिलं. पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साधू संत येतात.
तर हे का येतात हा एक मुद्दा महत्वाचा आहे. कारण भारतातली जी मूळ संस्कृती आहे ती श्रमण आणि बैराग्यांची संस्कृती आहे. म्हणजे योगी लोकांची, कष्टकरी लोकांची संस्कृती आहे. श्रमण या शब्दाचा एक अर्थ असा होतो कष्ट करणारे लोक, आणि दुसरा अर्थ बौद्ध पाली वाङ्मयामध्ये येतो समान, म्हणजे समतावादी. हे समतावादी लोक आहेत. हे हिमालयात म्हणा की इतर आणि अनेक पर्वताच्या गुहांमध्ये ध्यानधारणा करतात, योग साधना करतात आणि स्वतःला बळकट करतात. तर ही चांगली गोष्ट आहे, ही वाईट नाही. पण त्याचं जे हिडीस प्रदर्शन कुंभमेळ्याच्या निमित्तानं होतं ते मात्र भारताच्या एकंदर संस्कृतीला मारक आहे. म्हणजे हात फक्त वर्षानुवर्षे हात वर करून राहणारा एखादा साधू घाणेरड्या शब्दात जेव्हा पत्रकाराशी बोलतो तेव्हा त्याची संस्कृती कोणती आहे कळते. एखादा काट्यावर असतो, एखादा पंचांगी साधन करतो, हे सगळे प्रयोग जुने झालेले आहेत आणि त्याची कारणं सुद्धा वैज्ञानिकांनी स्पष्ट केली आहेत. तर त्यावर सुद्धा जे स्वतःला धार्मिक म्हणतात त्यांनी चर्चा करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे, त्याची माहिती द्यायला पाहिजे. आपण आदर करूया साधू संतांचा, जे अतिशय कष्टपूर्वक जीवन जगतात, आपल्यापेक्षा वेगळं जीवन. नागा हा शब्द कुंभमेळ्याशी निगडीत आहे आणि त्याचे वेगवेगळे अर्थ लोक सांगतात. नागा म्हणजे नंगे, नंगे साधू हा तर रूढ अर्थ आहे, आपण ते नग्न साधू पाहिलेच आहेत. आणि नागा ही संस्कृती आहे, त्या साधूंची संस्कृती आहे एवढंच नाही, तर भारतातली मूळ संस्कृती आहे. नाग हा शब्द किंवा नागा हा शब्द हा पर्वतांसाठी वापरण्यात येतो. नागालँड हा जो शब्द आहे, तर त्या भागात राहणारे लोक त्या पर्वतांना उद्देशून तो शब्द वापरतात. तिथल्या लोकांना नागा म्हणतात. आणि खासी आणि गारो या जमाती आहेत ते स्वतःला नागा मानतात. नागा हा स्वतंत्र संप्रदाय आपण आज जो पाहतो कुंभमेळ्याच्या संदर्भात, त्याचं मूळ सिंधू संस्कृतीमध्ये आहे. तर सिंधू संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणात नागांची शिल्प आढळली आहेत आणि विशेषतः शिवलिंग सापडलाय. शिवलिंग आणि नाग यांचा काय संबंध आहे हे यापूर्वी आपण बरेचदा चर्चेत घेतलाय, पण आजही आपण हरकत नाही त्याची चर्चा करायला. तर ऑस्ट्रलाइट हा शब्द यापूर्वी वापरला, किंवा प्रोटो ऑस्ट्रलाइट हे लोक भारतात 50,000 वर्षापूर्वी आले होते. तर त्यानंतरचा जो दुसरा त्यांचा भाग आला होता, मोठा समूह, तो इसवी सनापूर्वी 30,000 वर्षापूर्वी, ते आतापासून 30,000 वर्षापूर्वी आला. आणि त्यांची जी भाषा आहे त्याला ऑस्ट्रलाइट भाषा म्हणतात, किंवा ऑस्ट्रो आशियाई असे सुमंत कत्रे वगैरे या भाषा अभ्यासकांनी म्हटलंय. प्रिझुलस्की नावाचा एक भाषा वैज्ञानिक आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो नाग शब्द आहे तो लक ह्या प्रोटो ऑस्ट्रेलाइट लोकांच्या भाषेतून आला, ऑस्ट्रेलाइट भाषेतून आला. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर भाषांचा जो अभ्यास होतो, भाषांचं वर्गीकरण होतं, त्यांचा एक भाषा परिवार, लँग्वेज फॅमिली मानली गेली आहे. तर त्यामध्ये हा नाग शब्दाच्या मुळाची लक हा शब्द आहे. आणि लक हा शब्द जो आहे तो जेव्हा पूर्वीच्या काळात नांगर चा शोध लागायचा होता तेव्हा काठी, लाकडाची काठी वापरून छिद्र करत असत मातीमध्ये, जमिनीमध्ये, आणि त्यात बी रोवत असत. ह्या काठीला लक या नावाने त्यांनी उल्लेख केलाय. आणि ऋग्वेदामध्ये स्फेय नावाचा एका काठीचा उल्लेख येतो. अवजार म्हणून येतो, अवजार म्हणून येतो, आणि हत्यारे म्हणून येतो. अवजार हे शेतीसाठी वापरण्यात येतात या मानवाच्या उपयोगासाठी, हत्यार हे मारण्याकरता, प्राण्यांना म्हणा की मानवांना मारण्याकरता जे वापरण्यात येतं ते शस्त्र, त्याला आपण हत्यार म्हणतो. तर स्फेय नावाच्या हत्याराचा उल्लेख येतो. आणि वैदिक लोक जेव्हा गायीची किंवा बैलाची हत्या करीत असत यज्ञ प्रसंगी, शूलगव नावाचे जे विधी आहेत त्या विधीमध्ये त्याला एका खांबाला टांगून बांधून त्याला मारत असत. त्याला सुद्धा स्फेय म्हटलंय. तर त्याचा दोन प्रकारचा उपयोग होता, शेती करण्यासाठी, नांगरण्यासाठी. नांगराचा शोध लागायचा होता त्याच्या आधी, त्याला त्यांनी लक म्हटलंय. कोणी प्रिझुलस्कीनी लक असं म्हटलंय की हा शब्द मूळ लक पासून आला. लक पासून लंग शब्द झाला. संस्कृत लांगलम नावाचा शब्द आहे, तो नांगरासाठी वापरण्यात येतो. लांगल शब्दापासून पुढे नांगर शब्द तयार झाला. नांगरणे, जमीन नांगरणे, त्यासाठी जे काही अवजार तयार केलं माणसांनी, तेव्हा शेती आणखी प्रगत झाली. शेतीचा शोध लावणारे लोक होते, त्यात महिला होत्या प्रामुख्याने. भारतामध्ये निवृत्तीचा उल्लेख येतो जो कांबरे शरद पाटलांनी केलाय. तिने शेतीचा शोध लावला. तिच्या हाती जे काठी होती तिला डिगिंग स्टिक म्हटलंय, म्हणजे खोदण्याची काठी, लक, त्याला स्फेय नावाने उच्चार केलेला आहे. कॉम्रेड शरद पाटलांनी त्याचा उल्लेख स्फेय असाच केलेला आहे. तर त्यानंतर नांगराचा काळ जेव्हा आला तेव्हा बैल हा वापरण्यात आला. त्या बैलाचं लिंग, बैल हा वर्षणशील आहे,
मोठ्या प्रमाणात तो वीर्य सिंचन करतो. त्यातून मग गाई किंवा बैल वासरं तयार होतात. बैलाचं महत्व महानजाडो आणि संस्कृती हरप्पा संस्कृतीमध्ये होतच. त्यांचं ते व्यापार चिन्हच होतं. पण सोबतच लिंग हे त्यांचं चिन्ह होतं. आणि या कुंभमेळ्याच्या सगळ्या नागा साधूंचं वैशिष्ट्य सांगताना जे काही लोक चर्चा करतात त्यात लिंगाचा उल्लेख वारंवार करतात. की एका साधूला दाखवतात की 4 विटा त्यांनी लिंगाला बांधल्याय आणि तरी तो सहजपणे फिरू शकतो. त्याचं कौतुक टीव्ही चॅनेलवाले करतात. म्हणजे लिंगाचं जे काही कामवृत्ती त्याच्यात आहे, कामवासना आहे, ती नाहीशी करण्याचा प्रयत्न नागा लोक करतात. नागा साधूंच्या मुलाखतीमध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली की त्यांना जे काही कडक किंवा खडतर अशी तपश्चर्या करावी लागते त्या प्रसंगी 2दा-3दा त्यांचं लिंग छेदन केलं जातं. लिंग छेदन हा जो एक प्रकार आहे, तर त्यामागचा उद्देश असा आहे की तुमचं पुरुषत्व नाकारणे. म्हणजे आपल्या इसिस किंवा इस्तार इस्तार प्रामुख्याने ही जी मातृदेवता आहे किंवा इनान्ना तिचं मूळ आहे इराकमध्ये मेसोपोटेमिया किंवा असिरियन संस्कृतीमध्ये. तर त्यामध्ये तिच्या ज्या पुजारिणी होत्या त्या स्त्रिया होत्या. स्त्रियांना तिथे प्राधान्य होतं. पण पुरुष जेव्हा पुजारी झाले तेव्हा त्यांचं पुरुषत्व नाकारण्याची प्रक्रिया सुरू झाली. आणि त्यात पहिला जो प्रयोग होता तो लिंगच्छेदनाचा. म्हणजे त्यांचं लिंग नाहीसं करण्यात येत असे आणि त्यांना स्त्रियांचा वेश धारण करावा लागत असे. त्यातून मग ते पुरुष त्या ठिकाणी पुजारी होऊ शकत असत. आजही इस्लाममध्ये लिंगछेदनाची प्रक्रिया आहे. खतना ज्याला म्हणतात, त्याला कारणच हे आहे की पुरुषांनी आपलं जे पुरुषत्वाचं प्रतीक म्हणून लिंग आहे ते नाहीसं करायचं. पण आता तसं केलं जात नाही. तर त्याचा फक्त वरचा जो मांसाचा भाग आहे तोच कापला जातो लहान मुलांचा. आणि मग पुढे मग ते तसेच राहतात आणि आपल्या बोलभाषेत त्यांना बांडे म्हणतात मुसलमानांना. पण हे जे तिरस्काराने जरी म्हणत असलो पण त्याच्या मुळाशी जी अलउज्जा नावाची मातृदेवता आहे, मक्केला जी काबा मस्जिद आहे त्या त्या मस्जिदी जो दगड आहे तो अलउज्जा नावाच्या मातृदेवतेचा आहे. आणि तेव्हा तिथे पुरुष पुजारी जेव्हा झाले तेव्हा त्यांना लिंगच्छेदन करावं लागलं. या लिंगच्छेदनाच्या प्रथा आपल्याकडे सुद्धा भारतात आहे. आणि ज्या मातृदेवतांचे पुजारी ज्या ज्या ठिकाणी पुरुष झाले त्यांना लिंगच्छेदन करावं लागत असे. स्त्रियांचा वेश धारण करावा लागत असे. आपल्याकडे पोतराज किंवा अनेक प्रकारचे जे काही पुरुष आहेत ते स्त्री वेशात दाखवतात. त्याच्या मिशा असतात, दाड्या असतात, पण ते स्त्री वेशात असतात. त्याला कारणच हे आहे की पुरुषाचं जे वेगळेपण आहे स्त्रियांपेक्षा ते नाकारणं. पण नागा साधूंच्या संदर्भात जेव्हा लिंगाच्या कथा येतात तर त्यात लिंगच्छेदन हा एक प्रकार आहे त्याच्या मुळाशी. आणि विशेषतः कामवासना नाहीशी करणे हा त्यांचा हेतू आहे. आता या नागा साधूमध्ये अनेक साधू असे आहेत किंवा नागांच्या निमित्ताने येणारे अनेक साधू असे आहेत कुंभमेळ्यात जे स्त्रियांशी संभोग करतात किंवा लग्न करत नाही पण शिक्षिणीशी संभोग करतात. अशा प्रकारची माहिती सुद्धा कुंभमेळ्याच्या निमित्ताने आता प्रसार माध्यमांनी दिलेली आहे. हा एक स्वैराचार असा आपण मानू शकतो. पण माणूस पुरुष हा स्त्रियांशिवाय राहू शकत नाही आणि स्त्री पुरुषाशिवाय राहू शकत नाही. दोघांच्याही संबंधाची गरज असतेच. हे वास्तव अधोरेखित झालंय या कुंभमेळ्याच्या निमित्ताने. तर इथे आपण एवढंच समजून घेऊया की आपण लिंगपूजक आहोत. प्रामुख्याने भारतातले मूळ लोक लिंगपूजक आहोत आणि योनीपूजक सुद्धा आहोत. योनीपूजक आणि लिंगपूजक यांच्या संघर्ष बराच झालेला आहे. त्याच्या कथा ह्या मिथकांच्या मध्ये आपल्याला आढळतात. त्या कथांचे परामर्श पुढे मागे आपण घेऊच. या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की नागा हा शब्दाचा अर्थ लिंगाशी आहे. कारण त्या ठिकाणी ते नग्न आहेत हे महत्वाचं. नग्न हा एक अर्थ नाग या शब्दाचा आहे. माझं पीएचडी नागावर असल्यामुळे त्यावर मी विस्तृतपणे संशोधन केलं आणि अनेक ठिकाणी मांडलं. माझे निबंध अनेक ठिकाणी प्रसारित झाले आणि पुस्तकात आले. अलीकडे माझं जे पुस्तकालय आहे मिथक साहित्य आणि संस्कृती लोकायत प्रकाशनाने प्रसिद्ध केलं. त्याच्यावर सुद्धा याची चर्चा थोडक्यात का होईना झाली आहे. प्रबंध जेव्हा पूर्णतः लोकांपुढे येईल तेव्हा बरंच वास्तव पुढे येईल. आज या ठिकाणी एवढंच सांगतो की नागा शब्दाचा निवड पहाड अर्थ घेऊन चालणार नाही. नागालँड हा पर्वतांचा प्रदेश आहे असं नाही, लिंगपूजकांचाही प्रदेश आहे आणि त्या ठिकाणी स्त्रियांचं प्राधान्य आहे. कारण निवड पुरुषांचं प्राधान्य असून चालत नाही. पुरुषांना स्वतंत्र अस्तित्व नाही असं तंत्र संप्रदायाचे लोक म्हणतात. या पूर्ण कुंभमेळ्यावर जे नागा साधू आहे ते तंत्र संप्रदायातले आहे. भारतातला हा मूळ संप्रदायातला आहे. जगभर तो आहे, भारतात असं नाही. म्हणजे अभ्यासक अभ्यास करतात त्यांचा अभ्यासाचा अहवाल बाहेर आला असेल तर आपल्याला हे वास्तव कळेल. भारतातले लोक अभ्यास करायला तयार यासाठी नाही की लोक त्यांना हिंदू विरोधी ठरतील, सनातन विरोधी ठरतील आणि सनातनवरच बोलता बौद्धांवर का बोलत नाही, इस्लामवर का बोलत नाही, ख्रिश्चनवर का बोलत नाही अशा प्रकारचे आक्षेप घेतील.
पण अजून तेवढी प्रगल्भता आपल्या प्रेक्षकामध्ये, आपल्या श्रोत्यांमध्ये, आपल्या वाचकामध्ये आलेली नाही. धर्मचिकित्सा हा अतिशय महत्वाचा भाग आहे आणि ती सतत होत राहिलेली आहे. भारतात होत राहिलेली आहे, इस्लाममध्ये होत राहिलेली आहे, ख्रिश्चॅनिटीमध्ये होत आलेली, यहुदी लोकात होत राहिली. जगात जेवढे जेवढे धर्म आणि संप्रदाय आहेत त्यांच्यामध्ये धर्मचिकित्सा झालेली आहे. त्याचा इतिहास मात्र आपल्याला माहीत नाही. आणि भारतात अनुकूलता खूप आधीपासून आहे. काशी हे असं एक क्षेत्र होतं ज्या सर्व धर्माचे लोक एकत्र येत असत. प्रयागराज हे सुद्धा असं क्षेत्र आहे ज्या ठिकाणी सर्व धर्माचे लोक एकत्र येत असत, आजही येतात. आज फक्त त्यांना आपण सनातन नाव दिलेलं आहे. त्या सनातन नावाला तसा काही अर्थ नाही, तशी स्वतःची ओळखही नाही. आणि हिंदू शब्दाबद्दल तर आपण चर्चा केलेली आहे की हिंदू हा शब्द हिंदुत्ववाद्यांनीच नाकारलाय. मग हिंदुत्व कशाला म्हणायचं हा प्रश्न आहे. म्हणून ते गोंधळात पडतात. त्यांना प्रश्न विचारला सनातन म्हणजे काय, ते हिंदू म्हणतात. हिंदू हा धर्म नाही असं म्हणतात. मग हिंदुत्व म्हणजे काय, हा जो गोंधळ आपल्या भारतातल्या धर्माच्या ठेकेदारांनी निर्माण केलाय, त्यांना आपण हे सगळे प्रश्न विचारले पाहिजे. माझ्यापरीने मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे या सगळ्या भागामध्ये, यापुढे करीत राहील. सर्वच गोष्टी एकाच भागात किंवा दोनच भागात कव्हर होतील असं नाही, पण आपण एक प्रयत्न केला की अमृत बंधनाची कथा मुळात इराणच्या कॅस्पियन सी, इराणच्या आखातात तयार झालेली कथा आहे. आणि भारतात ती वेदामध्ये येत नाही, कारण वेदाची निर्मिती खरं म्हटलं म्हणजे तिकडेच झालेली आहे, अफगाणिस्तान किंवा इराणमध्ये. पण पुराणांमध्ये येते आणि ती मुद्दाम सांगितली जाते. त्यात दैत्यांना वाईट ठरवलं जातं, असुरांना वाईट ठरवलं जातं, त्यांची फसवणूक झाली आहे या अमृत मंथनाच्या कथेमध्ये. त्यांना विष प्राशन करायला भाग पाडले गेलाय, त्यांना धुराचे लोळ सहन करावे लागतायत, तरी त्यांना अमृत मिळू नये यासाठी प्रयत्न विष्णू करतो. विष्णू हा आपल्यापैकीच कोणीतरी आहे, पण वैदिकांना तो धार्जिण आहे. म्हणजे तो चातुर्वर्ण्याचा समर्थक आहे, यज्ञाचा समर्थक आहे आणि वेदांचा समर्थक आहे. हे पुन्हा मला का सांगावं लागतं, कारण हे पुराणांमधून स्पष्ट झालंय. एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे. पुढे आपण राहिलेल्या अनेक गोष्टीची चर्चा करीत राहू. चर्चा इथे थांबणार नाही. आपण प्रश्न विचारत राहा, त्याची उत्तर माझ्यापर्यंत देण्याचा मी प्रयत्न करेल. पण प्रश्न विचारताना खोचकपणे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न तुम्ही केला तर त्यातून काही फारसं काही तुम्हाला लाभणार नाही. आपण एक चिकित्सक म्हणून एक जिगीचा आपण म्हणू किंवा समजून घेण्याची इच्छा या अर्थाने चिकित्सा केली तर मात्र आपल्याला खूप काही माहिती मिळण्याची शक्यता आहे. आपण जर हे नाकारणार असाल तर आपण अज्ञानाला स्वीकारणार आहोत, असा त्याचा अर्थ होतो. एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.